रताळ्याचे गुलाबजामुन बनवण्यासाठी 2 रताळे साल काढून व्यवस्थित त्याला धुवून बॉईल करून घ्यायचे आणि थंड झाले की त्याला व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं। मी इथे फोकनी स्मॅश करत आहे। नंतर त्यात हळूहळू थोडीशी 200 ग्रॅम अंदाजे मी त्याच्यामध्ये मिल्क पावडर घालत आहे नेस्लेची, कारण मला जरा जास्त बनवायचे आहेत। यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायला लागते की जेव्हा तुम्ही हे गुलाबजामुन बनवता तेव्हा रताळ्याचं प्रमाण थोडं कमी असायला पाहिजे आणि मिल्क पावडर आणि तुमचं मैदा थोडासा जास्त असला पाहिजे। आता ह्यामध्ये मी 1 चमचा बेकिंग पावडर घालत आहे, कारण जर रताळं जास्त असेल तर काय होतं, जसं तुम्ही तेलात टाकलं ते हे गुलाबजामुन फटकन फुटू शकतात। तर म्हणून रताळ्याचे आहेत पण त्यामध्ये आपण फक्त रताळे नाही करू शकत। चवीनुसार थोडंसं मी मीठ घातलेलं आहे। ठीक आहे, आता मी अर्धी वाटी मैदा घालत आहे यामध्ये। ठीक आहे, आता मी ॲक्च्युली माझा व्हिडिओ रेकॉर्ड नाही झाला, मी उरलेली जी मिल्क पावडर आहे ती सुद्धा घातली आहे आणि आता तुम्ही बघाल की यामध्ये आपल्याला रताळं जास्त दिसत नाही आहे। आता पाकासाठी 1 वाटी साखर आणि 1.5 कप पाणी असं आपण गॅसवरती ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये 2 इलायची फोडून टाकायच्या आहेत आणि हे जे साखर आहे ही आपल्याला गॅसवरती फक्त गरम करून आपल्याला विरघळवून घ्यायचं आहे। ह्याचा काही पाक वगैरे असं काही करायची गरज नाही आहे, कारण पाक वगैरे जास्त झाला तर तुमचे गुलाबजामुन मुरू नाही शकत वगैरे, हे सगळे इश्यू होऊ शकतात। तर म्हणून पाक फक्त आपल्याला साखर विरघळवून घ्यायची गरम पाण्यामध्ये। ठीक आहे, आणि 1 उकळ आणली तरी चालेल। ठीक आहे, तर मी आता ह्याच्यामध्ये बघा माझी 1 उकळ आलेली आहे, इलायचीसुद्धा घातलेली आहे। आता मी गॅस फ्लेम बंद केली आहे। ठीक आहे, आता जे माझे गुलाबजामुन तयार झाले ते मी वळून घेतलेले आहेत, त्याचे लाडू बनवून घेतलेत। तेल एका कढईमध्ये गरम करत लावलं आहे आणि गॅस फ्लेम कमी केलेली आहे। आता तेल तळताना गॅस फ्लेम कमी करायची, पहिले तेल तापून द्यायचं कडक आणि मग नंतर गॅस फ्लेम कमी करायची आणि 1-1 गुलाबजामुन किंवा 2 ते 3 गुलाबजामुन तुम्ही हळूवार सोडवून ते एकदम हलक्या हाताने त्यामध्ये तळून घ्यायचे, असे ब्राउनिश होईपर्यंत। तळून झाले की लगेचच पाण्यात टाकू नका, मग ते चिमून जातात। तर तळून झाले की ते एका भांड्यामध्ये ठेवा, थोडे गार झाले ना की मग तुम्ही ते पाकामध्ये घाला आणि 2 ते 3 तास पाकामध्ये मुरत ठेवा। आणि मी तुम्हाला सांगते की हे जे गुलाबजामुन आहेत ते खरंच अप्रतिम लागतात। मी माझ्या पप्पांनासुद्धा खायला दिले, त्यांना आधी असं वाटलं की रताळ्याचे गुलाबजामुन म्हणजे काय असेल, पण जेव्हा त्यांनी खाल्लं तर त्यांना जे बाजारचे गुलाबजामुन जे बाजारातले मिळतात ते आणि ह्यामध्ये फरकच कळला नाही। खूप सुंदर लागले, असं वाटलंच नाही की हे रताळ्याचे आहेत किंवा ह्याची काही वेगळी चव वगैरे अशी आहे। तर खूप अप्रतिम लागतात आणि खूप सुंदर लागतात। हे तर मी लगेच फोडलेलं आहे तरीसुद्धा बघा थोडाफार तो मुरलेला दिसतो आहे, पण जेव्हा तुम्ही त्याला 2 तासांनी खाल, कारण माझ्याकडे 2 तासापर्यंत राहिलेच नाही जास्त, मी जेवढे माझ्या पप्पांसाठी साठवून ठेवले होते तेवढेच, बाकी माझ्याकडे असे राहिलेच नाही, आम्ही संपवून टाकले। तर जेव्हा तुम्ही खाल त्याला तेव्हा तुम्हाला समजेल की अप्रतिम चव आहे। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आहे।